झाले होते, परंतु आता मात्र स्वतःचा अस्तित्व टिकवायचं असेल तर हा सामना जिंकणं अनिवार्य असेल. दुसरे रोहन बाबर यांना पाहतोय आपण, कामगिरी करावी लागेल. गेल्या अनेक वर्ष मुंबईकरांचं क्रिकेट. हो याही मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला, हलकासा वळाला बॉल आणि डॉट बॉल सांगता होते. वेग होता, वेगावर वळण देखील होतं. वेग आणि वळण यांचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं आणि डॉट बॉल आलाय. जबरदस्त कामगिरी करतायत. 1 चेंडू 0 धावा. कारण दोन्ही टीम मध्ये एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवून दिले. यावेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. लगातार 2 चेंडू निर्धाव आलेत. चांगले बॉलिंग पाडतात या ठिकाणी बाबर. हो यावेळी मात्र फेकून दिल्या बॉलला सीधा सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. बॅटच्या रडर मध्ये आला, जसा आला तसा भिरकावून लावला. हो यावेळी मात्र पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. रोहन यांच्यावर तुटून पडले बाबर यांना. काही करायचं झालंय. बॅक टू बॅक 2 लगातार 6. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. शॉर्ट मध्ये होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. 6 धावांसाठी प्रदीप आणि शाणू समोर सलामीचे बॅटर दाखल आहेत. 4 चेंडू 12 धावा. बाबर यांच्यावरती हल्ले चढले जातात. हो यावेळी मात्र वेग पाहायला मिळाला. वेगाचं उत्तर वाईट बॉल. वेग होता परंतु नियंत्रण नव्हतं वेगावरती आणि दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या वाढते, धाव मध्ये 13 धावांवरती. प्रदीप काय प्रभावित केलंय. पहिल्या षटकामध्ये 2 लगातार षटकार ठोकून काढले. आपली अवेलेबिलिटी सिद्ध केली, आपली उपलब्धता सिद्ध केली आहे. जबरदस्त बॅटर आहेत प्रदीप. त्याचसोबत शाणू यांना देखील पाहतोय आपण. हो यावेळेस थोडासा लेग स्पिन मध्ये जा. चेंडूवरून बोट वळवली होती. बॉल वळवण्याचा प्रयत्न केला गेला होता. मागील बॉलवरती वेग होता. या चेंडूमध्ये गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस टाकण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु डॉट बॉल आलाय जरूर. जबरदस्त बॅ. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॉल वाईड बॉल येतोय. चांगली कामगिरी करतायत या ठिकाणी. बाबर यांच्यावरती थोडंसं अडचणी सापडले. थोडंसं दडपण दबाव पाहायला मिळतो आपल्याला. या ठिकाणी चांगली कामगिरी केली आहे मागच सत्रापासून. बाबर यांची देखील चांगली कामगिरी पाहायला मिळते. गेली अनेक वर्ष मुंबईचं अंडरग्राऊंड क्रिकेट बाबर देखील अवधी फिरते, परंतु पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. आमचे मित्र रोहन खरात देखील बाबर यांची बॉलिंग पाहतायत. मॅचचा आनंद घेतात रोहन खरात. यावेळी मात्र पुन्हा एकदा बोट वळवली होती, परंतु एक कुठलाही धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉल येतोय. धावसंख्या झाली ती 15 धावा. नवीन बॅटर सायमन येत आहे. सोनू यांना यश मिळालंय, परंतु सायमन कामगिरी करावी लागेल. मागील सामन्यामध्ये देखील आपल्या माध्यमातून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. नावाची साधलेली कामगिरी करावी लागेल. धावसंख्या 16 धावा, 1 गडी बाद. हो याही थोडासा वाईट बॉल. काय चांगला लेफ्ट केलाय, वेल लेफ्ट सायमन.
जबरदस्त लेफ्ट केला, एक धावा तरी पुन्हा एकदा लेफ्ट पाहायला मिळतोय. थोडंसं धाव कीपर यांच्याकडे थोडी चुकी होते, परंतु वाईट +1 असे 2 धावा येतात आणि 2 धावाच्या मदतीने संघ धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचले ते 19 धावांवरती. पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केला, ऑब्झर्वेशन चेंडू खेळून काढला, एक कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चांगली कामगिरी करतायत या ठिकाणी, एकेरी दुहेरी धावा येत आहेत. परंतु प्रदीप यांनी आपलं स्वतःचं काम केलं. पहिल्या षटकामध्ये बाबर याच्यावरती हल्ले चढवले आणि तंबूच्या असरला माघारी परत. आता मात्र एक चांगला सेट, एक चांगलं स्टार्ट मिळून दिलं आपल्या संघाला. यायला सायमंड एकेरी दुहेरी धावा काढतायत, म्हणजे कोणताही मोठा फटका खेळत नाही, रिस्क कमी आहे, रिवॉर्ड जास्त आहेत. क्या बात आहे. दुसऱ्या षटक मार्गस्थ धावसंघाला ते 21 धावा, एक गडी बाद झालाय. याही बद्दल सोहर चेंडू होतोय, पुन्हा एकदा व्हाईट बॉल, लगातारचे व्हाईट बॉल, दडपण दबाव पाहतोय. इथून पुढे होणार प्रत्येक सामने हे 4 षटकांचे असेल याची नोंद घ्या. कुर्ला बॉईज क्रिकेट टर्फ क्रिकेट लीग आपण पाहतोय. आणि यावेळी फुलटा चेंडू होता, त्यावरती फेकून दिला बॉलला. चेंडू होता सीमा रेषा पार, येतोय षटकार. फेकून दिला बॉलला 6 धावांसाठी. होता फुलटॉस, त्याच्यावरती पूर्णपणे फुल टोल वसूल केलाय. फेकून दिला बॉलला 6 धावांसाठी. शानू यांची बॅट देखील तळपली, प्रदीप यांनी देखील कामगिरी केली. प्रदीप गेले, माघारी परतले, परंतु शानू मात्र अजूनही तैनात आहेत. शानून दाखवलं माझ्यामध्ये देखील दमकम आहे, मी देखील षटकार मारू शकतो. आणि फुलटॉस चेंडू भेटला, त्यावरती फुलटॉल वसूल केला. पुन्हा नो बॉल, नो +1 असे 2 धावा आल्यात. शाबाश, म्हणजे धावसंख्या वाढते. धावसंख्या क्रिकेटमध्ये धावांना महत्व आहे, कशा आल्या कोणत्या स्वरूपात आल्याला काहीच महत्व नाही. आणि ते स्वतःला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या ती 30 धावा, 16.36च्या सरासरी धावसंख्या चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, एकतीस धावा झाल्या, एक गडी बाद, 31 धावा. यायला बॅटचा फेस ओपन केला, बॅटची हलकीशी काढायला लागले. सायमंड खेळायचा होता एक साईडला, बॉल मारत होता वाशीला, बॉल गेला काशीला, परंतु एक धाव पूर्ण केली गेले. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचले ती 32 धावांवरती. इकडे 32 दाखवतोय, 33 झाला, 33 ओके, 33 धावा. आता मात्र बॉलर्स नेम प्लीज. बाबू येत आहेत, हर्ष येत आहेत, हर्ष. हो, यावेळी मात्र पहिलाच बॉल वेगा टाकण्याचा प्रयत्न केला आता, परंतु दिशा इन बॉल, वाईट बॉल येतोय. याही नो बॉल, म्हणजे पहिला वाईट, दुसरा नो, म्हणजे लगातारचे आव्हानदार चेंडू हाताळले जातात. याचा अर्थ काय होतं तर मुंबईचं पावसाळी क्रिकेट यायला बॉल ओला होतो, बॉल ओला झाला की त्याची ग्रीप पकडणं मुश्किल होते, आणि ग्रीप पकडली आली नाही तर बॉल आपला वळवता येत नाही आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करता येत नाही. म्हणजे पावसाळी क्रिकेटमध्ये ह्या सर्व गोष्टी असतात. बॉल स्किट होतोच, बॉल स्पिन होत नाही. आणि हर्ष यांना पाहतोय आपण, चांगली कामगिरी. न्यू बॉलर्स नेम प्लीज. फरान एकदा पुन्हा फुलडा चेंडू होता, तत्पूर्वी घेतली एक धाव. सायमंड एकेरी दुहेरी धावा करतात, कोणत्याही मोठी हालचाल करत नाहीयेत, कोणताही मोठा फटका खेळत नाहीयेत. म्हणजे धावसंख्या माहिती आहे, कॅल्क्युलेटर रेस करायची आहे, कुठलाही आताताईपणा करायचा नाही, उतावळेपणा करायचा नाही. जसा बॉल जसा उत्तर, एकेरी दुहेरी धावा चालू ठेवायच्या आहेत. म्हणजे कॅल्क्युलेटर फलंदाजी, गुणात्मक फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते, कलात्मक फलंदाजी पाहायला मिळते. यायला मात्र धावसंख्या 27 धावा. याला पुन्हा व्हाईट बॉल, या ठिकाणी परत दुसरा प्रयत्न केला गेला. हा नाना तू, परंतु संधी निर्माण झाली होती, काही का संधी देखील होती, परंतु आता दुसऱ्यांदा संधी निर्माण झाली आहे. एकदा बचावले, परंतु दुसरा देखील लावून घेण्याचा मोहात पडले आणि विकेटचं पतन होत आहे.
धाव्याच्या मदतीने संघ धावसंख्या वाढते 45 धावा 4 गड्यांच्या नुकसानामध्ये. यावेळेला बाईच्या स्वरूपात क्रिकेटमध्ये धावांना महत्व आहे. कसे येऊन द्यात, बॅटची काढा घेऊन येऊन द्यात, पायाची काढा घेऊन येऊन द्यात, सरळ येऊन द्यात, कसे येऊन द्यात. क्रिकेटमध्ये धावांना महत्व आहे. कशा आल्या, कोणत्या स्वरूपात आल्या, याला काहीच महत्व नाहीये. तेच पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये 46 धावा झाल्यात. 4था षटक मार्गस्थ आहे. हो यावेळी मात्र पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्वतः रिंकू आले चेंडूवरती. 4 चेंडू 4 धावा, 1 गडी बाद जरूर झालाय. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय रिंकू यांनी.
यायला मात्र पुन्हा इथं 46 धावा झाल्या. 4 चेंडू 4 धावा, एक गडी बाद. 46 वरती 4. चौथं षटक मार्गस्थ आहे. ओहो, यावेळी मात्र यू मिस आय हिट. जबरदस्त बॉल, दांडी गोल पाहायला मिळाली. विकेटचा पतन, खेळाडू बाद. आणि आता मात्र 46 धावांवरती समाधान मानावं लागेल. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 47 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडू 47 धावा, 47 धावा 24 चेंडू. धन्यवाद. इथे मध्ये पडलंय. चला मॅच सुरू करा. चला सुरू करा, घाई करा थोडा. आपल्याला वेळेचं बंधन आहे, घाई करा मित्रांनो. अजूनही अनेक सामने खेळवायचे आपल्याला, घाई करा. नॉन स्ट्रायकर नेम बॅटर्स. नॉन स्ट्रायकर बॅटर्स नेम आवेश. यायला पुन्हा वाईट बॉल. पहिला बॉल, वेग वेग वेग, भन्नाट वेग पाहायला मला. बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स सुधीर. पहिला चेंडू सुधीर यांचा अतिशय वेग होता. बाबर थोडेसे क्रीजच्या पुढे उभे आहेत. काहीतरी नवीन स्ट्रॅटर्जी आहे या ठिकाणी. ओ बाय, चांगला स्कूप मारण्याचा प्रयत्न केला गेला. पल्लू आपला स्कूप काढला, परंतु एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल. 1 चेंडू 2 धावा. बाबर काहीतरी नवीन इरादा आहे. 24 चेंडू 47 धावांचा मोठा धावांचा पाठलाग करायचा आहे. 23 चेंडू आणि अजूनही 45 धावांची गरज आहे. उमेश यांना पाहतोय आपण. चांगला चेंडू खेळलाय, परंतु तत्पूर्वी घेतली 1 धाव. जेवढा जोरात आला तेवढाच जोरात मारण्याचा देखील प्रयत्न केला. जसा बॉल तसा उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु आता मात्र धावसंख्या मोठी आहे. 22 चेंडू आणि 47 धावांचं लक्ष. वा, पहिलाच बॉल, चांगला चेंडू पाहायला मिळाला. जबरदस्त बॉल. आता मात्र इथून पुढे प्रत्येक बॉल कडे टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट गजर पाहायला मिळेल. 21 चेंडू 44 धावा. यावेळी मात्र रिवर्स शास्त्र बाहेर काढलं. 1 धाव अंकित पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव देखील केल्याचा प्रयत्न, परंतु उमेशने कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट दाखवला नाहीये. तिथपर्यंत प्लेयर पोहोचले होते. 3 चेंडू 3 धावा, बिनगडी बाद. 4 चेंडू 4 धावा. ओहो, यावेळी मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. क्या बात आहे, जबरदस्त बॉल, जबरदस्त जागेवरती पिचिंग आणि त्यातमध्ये वेग. सुधीर प्रभावित करतात आपल्या गोलंदाजी मार्गवर. पाच चेंडू 4 धावा, केवळ 4 धावांचा षटक हाताळले. 24 चेंडू 27 धावा हवा असताना केवळ 4 धावांचा षटक हाताळतात. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. प्रभावित केले आपल्या गोलंदाजीने. याही मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. तत्पूर्वी घेतली 1 धाव आणि दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न केला गेला. हो, संधी निर्माण झाली होती आणि जर डायरेक्ट हिट लागला असता तर बाबरला थेट तंबूच्या स्थळी धावा लागला असता, परंतु 6 धावा झाल्यात. 6 चेंडू 6 धावा, बिनगडी बाद. 1 षटक थांबून झाले. धावसंख्या 6 धावा.
अजूनही पाहायला गेलं तर 13.67 रन रेट असेल. रिक्वायर्ड रन रेट 13.67चा रन रेट असेल. म्हणजे प्रत्येक षटकार जाणे एक षटकार चौकार प्रत्येक ओव्हर येणं गरजेचं असेल. 18 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 13.47ची आवश्यकता आहे. या रन रेटने तुम्हाला स्कोर करावा लागेल. सायमनचा पहिला चेंडू विरकावलाय बॉल. संधी निर्माण झाली आहे. संधी सोडून देखील झाले. कॅच देखील झाले. क्या बात आहे. जबरदस्त कॅच पाहायला मिळाली. वा पूर्णपणे सूर मारला. स्वतःला झोकून दिला आणि कॅच देखील पकडलाय. परंतु पंच अजूनही निर्णय कळवत आहेत. पंच हितगुज करतील. निर्णय कळवतील आणि यावेळी विकेटचा पतन. बाबर यांना माघारी परतायला लागले. जबरदस्त कॅच. कॅचेस विन द मॅचेस समीकरण असताना पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का लागलाय. काय जबरदस्त कॅच पकडली. सूर मारला. स्वतःला झोकून दिलं या ठिकाणी. स्लो मोशन मध्ये आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये स्वतःला पूर्णपणे संपूर्ण समर्पण पाहायला मिळालं. झोकून दिलं स्वतःला. समोर सूर मारला आणि कॅच देखील पकडले. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण असतं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. याही मात्र पुन्हा एकदा खोदून काढलाय बॉल. तत्पूर्वी घेतील एक धाव. न्यू बॅटर्स नेम. सोनू आलेत. याला बॅटची काढा घेतली. बॉल जोर फिरकवला होता. तत्पूर्वी घेतील एक धाव. दुसऱ्या धावचा प्रयत्न होता. दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. क्या बात आहे. धावसंख्या 7 धावा. एक गडी बाद. 8 धावा. दोन धावला. धावसंख्या 10 धावा. 10 चेंडू 10 धावा झाले. एक गडी बाद. अजूनही मोठा 15 जसं जसं एक रन वाढतोय तसं रन रेट देखील वाढतोय. या ठिकाणी तुम्हाला 15.86चा रन रेट करायचा आहे. 10 धावा झाले. 10 धावा. पुन्हा एकदा फेकून दिल्या बॉलला. तत्पूर्वी घेतील एक धाव. हो चांगला बॉल. चांगल्या टप्प्यावरती पिचिंग झाला बॉलला. जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. न्यू बॉलर्स नेम प्लीज. शुभम. आता मात्र एक्सलेटरवरती पाय ठेवावा लागला. आता मात्र मोठा फटका खेळावा लागेल. आता ती वेळ आली आहे. वेळ दाखवायची. आता मात्र हिम्मतचा खेळ खेळावा लागेल. हिम्मतची किंमत असेल. आता मात्र मोठे फटके एक्सलेटरवरती पाय ठेवायला लागले. मोठे फटके खेळावे लागतील. वाईट बॉल. तब्बल 18चा रन रेट असेल. 36 धावा करायचे आहेत. हो यावेळी मात्र फेकून दिल्या बॉलला. एक्सलेट वरती पाय ठेवावा लागणार म्हणाला होतं तसं खेळून टाकलाय. जसा बॉल तसं उत्तर. फेकून दिल्या बॉलला सीमारेषेच्या पार. 6 धावांसाठी.
चौकार आलाय. चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं बॅट आणि बॉल चांगलं ते कनेक्शन. हे मात्र पुन्हा एकदा पाहायला गेलं तर बॅटचा फेस ओपन केला. 100 मध्ये खेळून काढला चेंडू. तत्पूर्वी घेतली एक धाव. हो यावेळी मात्र पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता. त्याला त्यावरती फुल टोल वसूल केलाय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. फेकून दिले बॉलला. 6 धावांसाठी 27 धावा झाल्यात. 27 धावा झाल्यात. 5 बॉल 27. अजूनही 7 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. मॅच मध्ये रंगत आहे. हो यावेळी पुन्हा एकदा फेकून दिल्या बॉलला. क्या बात आहे. वा पुण्याचा बाप्पा आहे दगडूशेठ. बॉल घेतो सीमारेषेची भेट. 6 धावांसाठी. सहा चेंडू 14 धावांची गरज आहे. पुण्याला वाईट बॉल आलाय. क्या बात आहे. जबरदस्त बॉल. मॅच बनले पूर्णपणे. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. 6 चेंडू 13 धावा 6 चेंडू. जर उमेशची बॅटिंग आवडली तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. वा सहा बॉल आणि 13 धावा पाहिजे. 6 चेंडू 13 धावा. मॅच सुरू करा. 6 चेंडू 13 धावा 6 चेंडू. जर एकदा उमेशची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फेकून दिल्या बॉलला. तत्पूर्वी घेतलेली एक धाव. परंतु विकेटचा पतन होत आहे. क्या बात आहे. अजूनही 5 चेंडू आणि 13 धावा. पाच चेंडू 13 धावांची गरज आहे अजूनही मॅच मध्ये. बॉल आलाय. एक गुले किती बॉल झाले? 2 बॉल झाले ना? किती रन आलेला? एक झाला ना? 4 बॉल 13 पाहिजेत. 4 चेंडू 13 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 4 चेंडू 13 धावा 4 चेंडू. पुन्हा एक जण. आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावा. आता मात्र हिरो आलाय या सामन्याला. ज्या खेळाडूने कलाटणी आणली तो खेळाडू आलाय. 3 चेंडू 12 धावा म्हणजे 3 मध्ये 2 तुम्हाला षटकार जरूर मारावे लागतील.
यावेळी मात्र पुन्हा त्या बॅटची हलकी गडा घातली आणि थोडीशी गडबड झाली. आता मला 2 चेंडूने 11 धावांची गरज आहे. 9 चेंडू 11 धावा. आता मात्र 1 चेंडू 10 धावांची गरज आहे आणि सामना जिंकला तो KS बॉईज या संघाने सामना जिंकलाय. रायझिंग स्टार्स